चला देवीची वगैरे आता रूपं लावून झालेली आहेत आणि आता आपण जातो घरी. तर नमस्कार मंडळी, मी अभिषेक आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमधून, ज्याचं नाव आहे की संगमेश्वरी टॉक. तर मित्रांनो, माझ्या मागे पाहू शकता की आपल्या गावचं ग्रामदेवतेचं मंदिर आहे जाकमाता देवी. संगमेश्वरचा सुप्रसिद्ध असा शिंपणे उत्सव, त्या उत्सवाच्या आजपासून प्रारंभ होत आहे. सो त्यासाठी आपण मंदिरात आलो आहे आणि पहिलं म्हणजे देवीची रूपं लावत आहेत. तर आपण चला आतमध्ये जाऊया आणि देवीची रूपं लावतात ते आपण शूट करूया आणि तुम्हाला इथून पुढे आज आणि उद्या ह्या आपल्या ब्लॉगमध्ये शिंपण्याचा पूर्ण जो आपला कसा आपला उत्सव आपण साजरा करतो ते सगळं तुम्हाला ह्या आजच्या आपल्या ब्लॉगमधून बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, संगमेश्वरचा असा सुप्रसिद्ध असा शिंपणे उत्सव जर तुम्हाला पूर्ण इन डिटेलमध्ये पाहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. तर चला आपण आधी जाऊया आतमध्ये. देवीची जी रूपं लावत आहेत तर ते आपण बघूया. चला. तर हे आहेत आपले संसारी सर, आपल्या जाकमाता मंदिराचे सगळे खजिनदाराची भूमिका सर निभावतात. तर ते आपल्याला थोडक्यात माहिती देत आहेत. तर सर, आपल्या उत्सवाबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती द्या. ग्रामदेवता जाकमातेचा शिंपणे हा उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी आजपासून सुरू होत आहे. आज देवीची रूपं लागतील. देवीची रूपं लागताना ती रूपे संसारे, पाथरे आणि शेटे यांच्याकडे असतात. जाकमातेचं रूप हे संसारे यांच्याकडे, पाथरेंच्याकडे केदार, भैरी, वाघजाई यांची रूपं असतात. मुख्य मानकरी श्री शेटे यांच्याकडे देवी जाकमातेचे दागदागिने असं ते सर्व मंदिरामध्ये आणून मंदिराला, देवीला आणि इतर देवतांचे रूपं ही लावली जातात. रूपं लावताना प्रत्येक मूर्तीची सजावट ही केली जाते. शेटे हे मुख्य मानकरी असून ब्रिटिशांच्या काळापासून हा उत्सव हा दरवर्षी साजरा केला जातो. या उत्सवाला हजारो भाविक हे श्रद्धेने उपस्थित राहतात, आवर्जून उपस्थित राहतात. रंगांची उधळण होते आणि दिवसभर रंगांची उधळण झाल्यानंतर रात्री देवीला महाप्रसाद दाखवून उत्सवाची सांगता होते. शिंपण्याचा जो मटण भाकरीचा प्रसाद असतो तो आपल्या इथला, तो सुप्रसिद्ध असा मटण भाकरीचा प्रसाद. या प्रसादासाठी भाविक लांब लांबून मुंबई, पुणा, या रत्नागिरी, खेड या ठिकाणाहून आवर्जून उपस्थित राहतात. तर आपल्या उत्सवाची कशी सुरुवात होते? आता प्रथम तर देवीची रूपं लावण्याचं काम चालू आहे. तर त्यानंतर काय आपल्या दिवसभरात ह्या 2 दिवसामध्ये काय चालणार आहे, तर त्याबद्दल थोडक्यात माहिती. सकाळी उत्सवाला सुरुवात होताना देवीची महापूजा होते. महापूजा झाल्यानंतर पहिला फेरा हा बाजारपेठेतून निघतो. रंगांची उधळण करत हा फेरा पुन्हा जाकमाता मंदिरपर्यंत आल्यानंतर तिथे नवस फेडले जातात आणि नवस फेडण्याचा कार्यक्रम हा दिवसभर रात्री 8 वाजेपर्यंत चालू राहतो. दरम्यान दुपारी 4 वाजता दुसरा फेरा हा रंगांची उधळण करत निघतो आणि तो सुद्धा फेरा संपूर्ण बाजारपेठेत गेल्यानंतर तो पुन्हा मंदिरापाशी येतो. मंदिरापाशी आल्यानंतर नवस फेडणे पूर्ण केलं जातं. नंतर मग प्रसादाची सुरुवात ही 10 वाजता रात्री मंदिरासमोरच्या चव्हाट्यावर होत असते.
चला देवीची वगैरे आता रूपं लावून झालेली आहेत आणि आता आपण जातो आहे घरी आणि आपण डायरेक्ट भेटू आता रात्री फेऱ्यामध्ये. तर आज एक रात्री फेरा निघतो आणि बाकीचे आहेत ते उद्या. तर आपण डायरेक्ट आता जाऊया फेऱ्यामध्ये. फायनली आपला आता फेरा स्टार्ट होतो आहे. होळीकुंटा तिथे जाऊन गारण घातलं जातं. नंतर आपल्या शिंपणे उत्सवाला सुरुवात होईल. आज फेरा पहिला बाहेर पडतो पट्टी पासवर्ड भाग पहिले काय बालगोपाळची सेवा करतात व्यवस्थित करून घे. बालगोपाळच्या हातून काय चूक वागू असेल तर त्या केलेल्या पत्रात पुढची अडचण येऊ नये. कार्यक्रम आजपासून शिपण्याचा कार्यक्रम बालगोपाळांना बाळ गोपाळांना सुखी ठेव. नाव सांग बरं. तर सुप्रभात. आज आहे दिवस दुसरा. आमचा जो शिंपण्याचा मेन दिवस आहे तो आज आहे. आणि आता आपण जाऊया. आपला फेरा सुरू होईल आता थोड्या वेळात. आपण आधी तिकडे जाऊया. आणि आज फुल धमाल जल्लोष सगळंच आहे. आज तुम्हाला आज बघायला मिळणारच आहे. मुंबईचा DJ आहे. कलर वगैरे सगळं काय काय घरी आपला वडे मटण असतं ते पण सुद्धा या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. तर चला आपण आता जाऊया आधी DJच्या इथे. त्यांनी सेटअप वगैरे जोडला आहे तो बघूया. सेटअप लागला आहे. तयारी चालू आहे बघा. गाडी कलरची गाडी सजवत आहे आणि कलर करायला येतोय आम्ही. हात घालते हात घाल जरा. प्युअर कलर. जाकमध्येच्या मानकरी आपल्या इनामीच्या मानकऱ्यांना गुलाल दिला. हा गुलाल दिल्याशिवाय विना देवळात शिंपणं चालू होत नाही. अशी पूर्वीपासूनची प्रथा आहे.
चला आता आपण आलेलो आहे घरी दुपारी जेवायला. बघा आमच्या इथे अंगणामध्ये त्यांची मस्ती चालू आहे. हे थांब नको उठूस. हे बघा कोणामध्ये पाहुणे बघा जेवायला बसलेत. आपल्याकडे एक खास गेस्ट आले. गेस्ट असे म्हणताना नाही, आपले बंधूच कोकण संस्कृतीचे सर्व संदेशजी हे आपल्या शिंपणाचा तर दरवर्षी ब्लॉग करतातच. आणि ते खास यंदा आपल्याकडे आलेत. आपल्या संगमेश्वरी मटणाची चव चाखण्यासाठी आम्ही त्यांना इन्व्हाइट केलं होतं आणि ते आपल्या शब्दासाठी खास आपल्या घरी आलेले आहेत. तर संदेशजी खरं तर मी आहे ना दरवर्षी येतो, पण अभिची मैत्री माझी थोडीशी गेल्या वर्षापासून सुरू झाली आमची मैत्री. आणि खरं तर अभिषेकला मी फार पूर्वीपासून ओळखतो, कारण तो फोटोग्राफी प्रोफेशनमध्ये आहे. पण खरं तर आज यावर्षी त्याने मला खास इन्व्हाइट केलं आहे. त्याच्या घरी मस्तपैकी घडे मटणाचा बेत आहे, संगमेश्वरी शिंपणोत्सवाचे म्हणतात ना जल्लोष आहे. आणि काय पाहिजे. सो जगभरात तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी भारतवर्षामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रंगपंचमी वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट होताना बघितली, पण त्यातल्या त्यात आमच्या संगमेश्वरची ही रंगपंचमी आमचं शिंपणोत्सव एक नाट पद्धतीने सेलिब्रेट होतं. ते तुम्हाला अनुभवावं लागेल. व्हिडिओमध्ये पुढे बघा. काय व्हिडिओ स्किप करता त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण गोष्टी कळत नाहीत. अभिषेक इथला स्थानिक आहे आणि त्याच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. सो एन्जॉय करा. चला तर आपण आता साहेबांना आपल्या सगळी संगमेश्वरी सफर घडवूया. त्यांना आपल्या फेऱ्यात जरा त्यांना कलर वगैरे लावूया. बघा कारण मी एवढा रंगलो आणि ते नाही रंगले तसं होत नाही इकडे. थोडासा राहू दे. तर त्यांना आता आपल्या संगमेश्वरी जेवण आपण देणारच आहे. तर त्याच्या आधी जरा त्यांना संगमेश्वरचा 500% जो कलर असतो तो त्यांना एकदा दाखवतो. मला अजून एक सांगायचं आहे, संगमेश्वरच्या शिंपणोत्सवातला जो रंग आहे ना तो आठवडाभर नाही महिनाभर पण राहतो. तर गेल्या वर्षी ते जास्त रंगले नव्हते, तर यंदा त्यांना पूर्ण लाल करूनच आता पाठवणार आहे. बघूया. चला आपण आलो आता घरी आपल्या जेवायला. जेवणात बघा काय वडे, मटण, भेजा फ्राय, सोलकडी आणि कांदा लिंबू. चला आता शिवूया पटपट. तर आपण आता घरी जेवण वगैरे परत फेऱ्यात आलेलो आहे. जर मी सकाळी बोलल्याप्रमाणे हा फेरा आता जाकमादेवळा जेव्हा जाईल त्यानंतर मग नवस वगैरे फेडण्याचे प्रोसेस सगळी चालू आहे. चला आपण आता डायरेक्ट जाऊया जाकमाता मंदिरामध्ये. आपण आता आलो आहे जाकमाता मंदिर परिसरात. आणि हे पाण्याचं कलरच्या पाण्याचं हे हौद आहे. त्याला आमच्याकडे लेंडी बोलतात. अरे बघा आता फेरा आपला येतोय. यावंच लागतंय. नाद करती काय. आपण आता जाकमादेवत आलो आहे आणि लोकांचे नवस जे आहेत ते फेडण्याचं काम चालू आहे. आणि ज्या लोकांनी नवस वगैरे बोललेले असतात तर ह्या ठिकाणी म्हणजे नवसाचे बकरे आणि कोंबडे ह्या ठिकाणी दिले जातात. मी इकडचं तुम्हाला पूर्ण दाखवू शकत नाही. आणि त्यानंतर संध्याकाळी इकडे मटण भाकरीचा प्रसाद ह्या लाईनमध्ये इकडे वाटला जातो. फेरा पण चालू होतोय बघा. लोक आता जमा सुरुवात आहे फेऱ्याची. तर दुसरा फेरा पण चालू झालाय आता. हा आलाय तो मूळ जाकमाता म्हणजेच रामपेठचा फेरा चालू झालाय. चला आपण आधी फेऱ्यात जाऊया.
बार उल्टा करना है, झटका देना है, क्योंकि ये आपको देर बाद की टेंशन मुझे और तर मंडळी, आपण आता शिंपणे उत्सवाच्या शेवटाकडे आलो आहोत. आता जो फेरा होता, हा दुसरा फेरा, तो आता इथे जाखमा देवळामध्ये येईल थोड्याच वेळात. आणि तो फेरा आला की जो हौद आहे, याला आम्ही लेंडी बोलतो. तर इथे पूजा वगैरे करून उत्सवाची सांगता केली जाते. ही लेंडी फोडली जाते, हे पाणी सगळं बाहेर काढलं जातं आणि उत्सवाची सांगता होते. तर हे बघा, इथे पाहू शकता दर्शनासाठी सुद्धा भाविकांनी अशा पद्धतीने ही लेंडी फोडून जे अडवलेलं पाणी ते फोडून उत्सवाची सांगता होत आहे. तर अशा प्रकारे मी आता घरी आलो, आंघोळ वगैरे केली. पाहू शकता थोडासा पिंकिश फेस आहे. तर आता आंघोळ वगैरे करून आता आम्ही चाललो आहे जाखमा देवळात दर्शनाला. आणि दर्शन वगैरे झालं की मी तर देवळात थांबणार आहे, कारण मटण भाकरीचा प्रसाद वाटपाचं काम असतं. सो ते पण तुम्हाला दाखवणार. तर आता आपण जाऊया पटपट आता जाखमा देवळात. तर आता मटण भाकरीच्या प्रसादाला सुरुवात होते. सर्वप्रथम मानकऱ्यांच्या भाकऱ्या. सरकार खातो नाही बघा, प्रसादासाठी असणारी लाईन केवढी येते. ही सगळी प्रसादासाठी लाईन लागली. राहतात तर काय आपण काय लाईन तर असा होता आमचा शिंपण्याचा पूर्ण ब्लॉग. मला जेवढं शक्य झालं तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न केला. देवळातून रात्री खूप लेट आलो, त्यामुळे मी एंड शॉट घेतला नाही. सो आता एडिट करताना हा एंड शॉट घेतला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा शिंपण्याचा ब्लॉग कसा वाटला तर मला नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला नवीन असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.